संपूर्ण राज्यभराचा जर विचार केला तर महायुतीला फटका बसल्याचं चित्र असताना जळगाव जिल्ह्यात मात्र रक्षा खडसे आणि स्मिता वाघ या भाजपच्या उमेदवारांना मोठा जनाधार मिळाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती स्वतः रक्षाताई खडसे आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही? पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची की आपल्याला राज्यात पुरेसं यश मिळालं नाही, आपल्याला मात्र चांगलं यश मिळालं आहे? बघा, सर्वात आधी माझं निवडून यायचं श्रेय मी सगळ्या जनतेला देते, सगळ्या कार्यकर्त्यांना देते, सगळ्या घटक पक्षाच्या नेत्यांना, आमदारांना देते। कारण की ह्यावेळेस निवडणुका सगळ्यांना माहिती आहे थोड्या कठीण होत्या, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा रावेर मतदारसंघामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळे संघटना असतील, महिला असतील, युवा असेल, वरिष्ठ नागरिक असतील, सगळ्यांनी मनाने काम केलं, एकजुटीने काम केलं आणि म्हणूनच त्याचा परिणाम आज आपल्याला बघायला मिळतो आहे की अतिशय चांगल्या लीडने रावेर मतदारसंघातली जागा म्हणजेच माझी जागा ही तिसऱ्यांदा खूप चांगल्या मतांनी निवडून आलेली आहे। महाराष्ट्रभरातलं जे चित्र आहे त्या संदर्भात नक्कीच कुठेतरी आम्ही कमी पडलेलो असं आम्हाला वाटतं आहे, पण प्रत्येक मतदारसंघातलं विषय हे वेगळे आहे, स्थानिक मुद्दे वेगळे आहे। तर ह्या संदर्भामध्ये पक्ष संघटना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अजून याच्यामध्ये भविष्यामध्ये कुठे आपल्याला काम करायची गरज आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही अजून चांगल्या मतांनी निवडून नक्कीच येईल। आत्मचिंतन करण्याची गरज असं वाटतंय तुम्हाला सगळ्या गोष्टी? बघा, निवडणुका कोणत्या जरी असल्या असं प्रत्येक जो कोणी पक्ष असतो कधी हारतो कधी जिंकतो। आपण बघितलं असेल की मागच्या 10 वर्षापासून सातत्याने भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमच्यासोबतचे घटक पक्ष जे आहे ते चांगल्या मतांनी चांगल्या म्हणजे सीटांवर निवडून आलेले आहेत। तर ह्यावेळेस जर आम्ही कुठेतरी कमी पडलेलो आहे तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ज्या काही चुका ह्यावेळेस आमच्या झालेल्या असतील तर पुढच्या वेळेस दुरुस्ती करून अजून चांगल्या पद्धतीचं काम करायचा प्रयत्न करू। पण याचा अर्थ असं होत नाही की आज आमच्या जागा कमी आल्या म्हणून आम्ही खूप बॅकफूटवर गेलो। अजून चांगल्या पद्धतीने आम्हाला विधानसभेला कसं जाता येईल याच्यासाठी पॉझिटिव्ह राहून आम्ही पुढच्या निवडणुकांना सामोर जाऊ। दुसरीकडे आपण तिसऱ्यांदा आता खासदार होत आहेत, एक मंत्रिपदाची पण एक चर्चा होताना बघायला मिळते की आपल्याला मंत्रिपद मिळू शकेल। बघा, तशी अपेक्षा तर माझी नाही आहे, पण पक्षाने जर जबाबदारी दिली तर नक्कीच त्याच्यावर काम करायचा मी प्रयत्न करेल। कारण की पक्ष संघटनेमध्ये काम करत असताना पहिली आमची जबाबदारी आहे की आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करत असतो। पक्ष जो काही आदेश देत असते त्या आदेशा अनुषंगाने जो कोणी आम्ही कार्यकर्ता असतो त्याच्यावर आम्ही पुढे पाऊल उचलत असतो। आणि मला असं वाटतं की आज मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे, जनतेच्या आशीर्वादामुळे आज मी खासदार झालेली आहे आणि जर तशी काही संधी जर पक्षाने दिली तर नक्कीच त्याचं स्वागत करेल मी। मराठा आरक्षणाचा फटका बसलाय असं वाटतंय तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये? मराठवाड्यामध्ये ह्या गोष्टी जाणवता आहे की मराठा आरक्षणाचा कुठे ना कुठे ह्या सगळ्या जागेंवर परिणाम नक्कीच झालेला आहे। दुसरीकडे एक आता नवीन एक चर्चा आहे, चर्चा म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की पक्षाच्या पराभवाची आपण जबाबदारी स्वीकारतो आहे आणि सरकारमधनं मला मुक्त करावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। असं तरी अजून माझ्या कानावर विषय नाही। पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आता तिसऱ्यांदा कोणत्या विकास कामांना आपण प्राधान्य देणार? भविष्यामध्ये येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये सिंचन आहे, महिलांना सक्षमीकरणाचं काम आहे, रोजगाराचा विषय आहे, शेतकऱ्यांचे विषय आहे, असे अनेक विषय आहे की ज्याच्यावर काम करायची गरज आहे। सातत्याने 10 वर्षापर्यंत मतदारसंघाच्या लोकांशी संपर्क करून केंद्र सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे। विकास हा कधी थांबत नसतो, लोकांच्याही अपेक्षा नक्कीच ह्या खूप असतात आणि वेगळ्या गोष्टी पुढे येत असतात, वेगळ्या अडचणी पुढे येत असतात। तर त्या सगळ्यांवर मात करायचं काम आम्ही करत असतो किंवा प्रयत्न आम्ही करत असतो। पण भविष्यामध्ये सिंचन आहे, जसं मी सांगितलं की महिलांचं सक्षमीकरण आहे, शेतकरी, कारण की माझा मतदारसंघ हा शेतकरी पूर्ण वर्ग आहे, त्यांच्यावर काम करायचं आहे, रोजगारासाठी काम करायचं, ते ह्या सगळ्या विषयांना घेऊन काम करेल मी। तर ह्या होत्या खासदार रक्षाताई खडसे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यामध्ये महायुतीला पुरेसं समाधानकारक यश मिळालेलं नसलं तरीसुद्धा आगामी काळामध्ये ज्या काही चुका झालेल्या असतील त्या सुधारण्याचा प्रयत्न असेल आणि विधानसभेमध्ये मात्र पुन्हा एकदा आम्ही ताकदीने प्रयत्न करू, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।